द्वारकेचे राणी पांडवा धरले देवाची अनन्याच्या अतिशय सुमधुर अशा स्वराने आजचा हा विठू नावाचा गजर सुरू झालेला आहे. आज पंढरीसह अवघा महाराष्ट्र खरं तर या गजराने दुमदुमतो आहे. आणि बघा, हा असा आमचा विलक्षण देव आहे की याच्या दरबारी त्याच्या भक्तांच्याही नावाचा तितकाच गजर सुरू असतो. म्हणूनच विठ्ठल विठ्ठल याबरोबरच ज्ञानबा तुकारामाचा गजर सुद्धा आपल्या कानी पडत असतो. ही संतांची मंदिर आहे, इथे जमलेली आहे, एकवटलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचा गजर करत असताना आपल्या परंपरेमध्ये असं म्हटलं जातं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. वारकरी प्रत्येक पावलाला जशी भक्ताची आपल्या दैवतांची आठवण काढत असतात, त्याचप्रमाणे संतांची आठवण सुद्धा काढत असतात. आणि या वारकरी संप्रदायाचं जे सगळं तत्वज्ञान आहे ना, ते कुठेतरी या गजरामध्ये आहे. बघा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असं म्हणत असताना बघा, आपण या सगळ्या रोजच्या जगण्याशी इतके जोडले गेलो आहोत. रोजच्या चिंता आपल्या मस्तकी घेऊन फिरत असतो. यापासून थोडीशी निवृत्ती साधता आली पाहिजे. यापासून थोडस वेगळं होऊन देवाच्या द्वारी 2 मिनिटं थांबण्याची बुद्धी आधी आपल्याला झाली पाहिजे. एकदा ही निवृत्ती झाली की मग ज्ञान प्राप्त होतं. परमेश्वराचं स्वरूप काय, त्यामुळे निवृत्तीनंतर ज्ञानदेव येतात. आणि मग भक्तीचा सोपान, सोपान म्हणजे जिना, भक्तीचा सोपान तुम्ही चढून गेलात की मग मुक्ती कुठेतरी दिसायला लागते, मग मुक्ताबाई दिसते. आणि ही मुक्ताबाई एकदा सापडली, हे मुक्तीचे विचार एकदा तुमच्या मनात येऊ लागले की कळतं या सगळ्या जगाचा नाथ एकच आहे, एकनाथ. आणि मग नाम हाच देव आहे हे आपल्याला कळतं नामदेवांच्या रूपाने. आणि मग आपण आपल्या या भक्ताशीही आणि विठ्ठलाशीही इतके एकरूप होऊन जातो की समोरून बघणारा विचारतो, तू का राम, तू राहिलाच नाही, रामच होऊन गेलास. हे सगळं आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आणि आमच्यासाठी ही पायवाट सोपी केली, जगणं सोपं केलं. आणि मग जेव्हा जेव्हा आम्ही संकटात असतो तेव्हा तेव्हा ही जी विठू माऊली आहे, बघा, एकच असा देव की तो एका बाजूला बाप रखमादेवी बरू आहे, पण त्याच वेळेस तो तुम्हा आम्हा सगळ्यांची आई आहे, म्हणून माऊली आहे. तर अशा या विठू माऊलीला नुसती हात घातली की तो आपलं संकट निवारण करण्यासाठी प्रत्येक वेळेस धावून येतो, हा विश्वास आहे. हे त्या नामाचं महत्व